नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले सर्वांचे जी के स्टडी यार्ड या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी या घटकावर आधारित महत्त्वाचे टॉप 10 प्रश्न जाणून घेणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले? पर्याय आहेत, पहिला औरंगाबाद, 2 नाशिक, 3 पुणे, 4 नागपूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे। प्रश्न दुसरा, नुकतेच सुशासन दिवस कधी साजरा करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 25 डिसेंबर, 2 21 डिसेंबर, 3 28 डिसेंबर, 4 24 डिसेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 डिसेंबर। प्रश्न तिसरा, नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 नीलम गोरे, 2 एकनाथ शिंदे, 3 रश्मी शुक्ला, 4 राम शिंदे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राम शिंदे। प्रश्न चौथा, नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले? पर्याय क्रमांक 1 14, 2 16, 3 17, 4 10। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17। प्रश्न पाचवा, नुकतेच सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? पर्याय क्रमांक 1 दीप्ती शर्मा, 2 देविका सिहाग, 3 प्रीती पाल, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर जाणून घेण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देविका सिहाग। प्रश्न 6वा, नुकतेच हॉकी इंडिया लीगचे आयोजन कोठे करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 आंध्र प्रदेश, 4 ओडिसा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा। प्रश्न 7वा, नुकतेच अमेरिकेने कोणत्या पक्षाला देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले? पर्याय क्रमांक 1 मालार्ड, 2 कबूतर, 3 बॉल्ड ईगल, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॉल्ड ईगल। प्रश्न 8वा, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले? पर्याय क्रमांक 1 न्यायाधीश अजय बक्षी, 2 न्यायाधीश नरेंद्र जी, 3 न्यायाधीश अजय खानविलकर, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायाधीश नरेंद्र जी। प्रश्न 9वा, पद्मपाणि जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? पर्याय क्रमांक 1 प्रभा वर्मा, 2 एम कृष्णा, 3 सूर्यबाला, 4 सई परांजपे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सई परांजपे। प्रश्न 10वा, पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे? पर्याय क्रमांक 1 नेपाळ, 2 रशिया, 3 अमेरिका, 4 चीन। या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या। अशाच प्रकारच्या नवीन प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।